हाताळा वीज लागतील, अन्यथा 5व्या षटकामध्ये तुम्हाला कमिटीच्या माध्यमातून पेनल्टी असेल की तुमचा एक प्लेअर 30 या क्षेत्राच्या आतमध्ये येईल. याची दखल आपण घ्या आणि ते पहिला चेंडू पडल्याबरोबर तुमचे इथे टाइम नोट आउट केला जाईल, तर याची दखल आपण प्लीज घ्यायचे. चला हनुमंत दादा प्लीज आपण फील्ड लावून घ्या ना लवकर प्लीज. चला अनुश्राज इलेवन आणि त्याचबरोबर दक्ष इलेवन संघ, मी विनंती करेन आपल्याला सुद्धा की आपल्याला सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपण पाठवून द्यायचा आहे. चला चला फील्ड लावून घ्या ना लवकर प्लीज, फील्ड लावा ना प्लीज लवकर. अनुश्राज प्लीज. अमित भैया जरा जल्दी कीजिए ना प्लीज. आणि प्लीज एक्स्ट्रा प्लेयर्स आमच्यापर्यंत पोचवा ना. अनुश्राज इलेवन आपला सुद्धा प्लेयर आमच्यापर्यंत पोचवा आणि दक्ष इलेवन संघाचा प्लेयर आहे आमच्याकडे. ओके आहे 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 ओके. चला तर अगदी खऱ्या अर्थाने ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती आतापर्यंत या लीग मध्ये, बुलून पश्चिम प्रीमियर लीग, रविवारचा दिवस आणि खऱ्या अर्थाने या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती, तोच सामना यावेळेस आमच्या सर्व प्रेक्षकांच्या समोर याची देही याची डोळा हा सुख सोहळा आपण पाहतोय मित्रांनो. कारण असं आपल्या थोर संतांनी म्हटलंय की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. यस यस यस. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल आपण पाहतोय या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा येतोय. गोलंदाज यस मिस्टर फिरोज. यावेळेस मात्र थोडीशी चुकी केली जाते, अवांतर लेग स्टिक सोडून जातोय. ओहो लॉफ करण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय. पॉवर प्लेचे षटक आहे, 30 या क्षेत्राचं बंधन आहे, 30 या क्षेत्राच्या बाहेर सरळ चेंडूला पाठवलंय आणि धावा मात्र घेतल्या गेल्या. त्या 2 धावा या ठिकाणी मिळतात. फिरोज यांचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर वय वर्ष कमीत कमी आपण जर पाहिलं तर 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जबरदस्त आपला क्रिकेटमधला अनुभव या ठिकाणी दाखवला जातो. वाईट बॉल. अगदी प्लीज डोंट आर्ग्यू विथ अंपायर्स. विनंती असेल आपल्याला, पंचांशी आपण वादविवाद करू नका, प्रोफेशनल पंच आहेत, त्याकरता आपण पाहतोय कुठल्याही संघाच्या बाजूने ते निर्णय देणार नाहीत. निर्णय तोच असेल जो योग्य असेल. हो 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 ब्लॉक कॉलला ठेडू आणि कॉट बिहाइंड. फलंदाज बाद होतो या ठिकाणी. चला चला फील्ड लावून घ्या प्लीज, फील्ड लावून घ्या लगेच. तो दीपू बजेच मिस्टर जितू बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित एंटर करत असताना यस यस एक लेग साइड में डाला और एक एक्स्ट्रा बाउंस. यस सर. चेंडू या षटकातील आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. रोहित आपण पाहतोय स्ट्राइक एंडला
आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर खूप कमी धावा आहेत. केवळ 5 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचे षटक काय जबरदस्तीरित्या काय कमालीचे षटक हाताळत आहेत गोलंदाज फिरोज. टॉप एज आणि आणखी एक संधी निर्माण केली होती, मात्र डिक्लेअर झोन जातो चेंडू. 1 धाव मिळेल. डिक्लेअर स्वरूपाची धाव. एका धावेने 6 धावा फलकावरती येतात. शेवटचा चेंडू आता मात्र या षटकात असेल. हे षटक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दक्ष 11 संघाला थोडंसं मात्र प्रेशराईज करणारे षटक, इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. अगदी कमी धावांचं षटक हाताळलं जात आहे. रोहितने चुकी केली यावेळेस आणि एस हनुमंत दाभाडे यांच्याकडून सुद्धा चुकी झाली. हा झेल ड्रॉप होतोय आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. एंड ऑफ द फर्स्ट वर धावा फलकावरती आल्या त्या केवळ 7 धावा आणि तब्बल विकेटचं आपण पतन झालं तर एक फलंदाज मात्र माघारी परतला, तो म्हणजे दीपू डीजे. चला स्पीडअप करा प्लीज. आपल्या पुढील गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू देऊन मॅचला लगेच सुरुवात करा. वेळ जास्त आपण खर्च करू नका. अगदी मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये एक वेगळा जोश आपण पाहतोय, वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. मात्र जे काही आपण उत्तर प्रत्युत्तर दिले जाते ते केवळ मैदानाच्या बाहेर आल्यानंतर मात्र संपूर्णपणे मैत्रीपूर्ण नातं आपण या सर्व खेळाडूंमध्ये पाहतो. ओ ऑफ साईडला तिथे अगदी फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, अखेर थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल गॅदर केला आणि फलंदाज बाद होतो रोहित. झेल मात्र मिस्टर अमित यादव यांच्याकडून आपला पाहायला मिळाला. अगदी जसं मात्र अगदी जसं मात्र आपण पाहतोय की दक्ष 11 संघाचे विकेट्स जात आहेत, तसं मात्र अगदी या पवेलियन क्षेत्राच्या आजूबाजूला भयान शांतता, स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळते. कारण मी म्हटलं होतं की हा सामना खूप अटीतटीचा आहे. या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती आणि अखेर तो सामना आपल्या समोर आलाय. मात्र त्या सामन्यामध्ये आपला रोमांच पाहण्यापेक्षा शांतता खूप आपल्याला पाहायला मिळते. डिफेन्स केला जातोय. अभित याच्या माध्यमातून डिक्लेअर झोनमध्ये चेंडू आपण हा चेंडू खेळला गेला. 1 धाव मात्र मिळते. याला एखाद्या वेळेस धावफलक मात्र पोहोचेल 8 धावा. अगदी लहानगा स्कोरर आमच्या समोर जोडला गेलाय, तो म्हणजेच रुद्र जाधव. कारण खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं गुणरेखा आपण त्याचा पाहतोय. चला बॉल द्यायचा आहे, दुसरा द्यायचं का? चला मॅच सुरू करा प्लीज. चला मॅच सुरू करा प्लीज. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, मॅच सुरू करा. चला तर आतापर्यंत आपण पाहतोय एक चांगली लढत दोघी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा प्लीज. पंच मॅच सुरू करा, आपण विलंब होतोय. या सामन्याकरता जर आपण एवढा वेळ दिला तर मात्र थोडंसं कठीण होऊ शकतं. येणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला वेळ राहणार नाही. प्लीज जरा घाई करा प्लीज.
ओके, तर धावा फलकावरती येते आतापर्यंत 8 धावा आपण पाहतोय. या षटकातील चेंडू झालेत 2 चेंडू, म्हणजे 8 चेंडू 8 धावा आतापर्यंत आहेत. हो हो, ब्लॉक हॉलचा 12 या ठिकाणी मिस्टर वरुण याच्या माध्यमातून जबरदस्त खेळ पाहायला मिळते. यस, आपण पाहतोय अगदी पवेलियन झोन मधून आवाज येतोय की 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे पहिल्या 2 षटकामध्ये जरी धावा आल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. शेवटच्या 3 षटकामध्ये आपण कमबॅक करू शकतो. आणि मात्र एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाज इथे पूर्णपणे आपलं वर्चस्व दाखवत आहेत की अगदी ज्या प्रकारे तुम्हाला पहिली 2 षटकं तुम्हाला कठीण जात आहेत, येणाऱ्या 3 षटकामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे तुम्हाला आमचा सामना करावा लागेल. अशाच प्रकारे आमची जिद्द तुमच्या समोर उभी राहील. आणि अगदी काय कमालीचं षटक, ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिलं षटक फिरोज यांच्या माध्यमातून, त्यानंतर मात्र वरुण. हो, इथे 6 धावा मिळत आहेत. आणि त्याच तर या ठिकाणी 2 चेंडू येतोय. अगदी फ्री हिट आपला पाहायला मिळेल. ब्रिबर चेंडू या ठिकाणी घोषित केला गेलाय. चला सेंटर शेड लावून घ्या प्लीज. फ्री हिटचा चेंडू. यस, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मान्यवर अतिथी लक्ष्मणजी पवार साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं सुद्धा या मुलुंड पश्चिम प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांचे आयोजक आपण पाहतोय डॅनीजी पवार, गणेशजी भजंत्री आणि त्याचबरोबर नरेशजी जाधव, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आपलं, त्याचबरोबर सागरजी बल्लारी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. वळूयात मॅचकडे. यावेळेस मात्र फ्रीजचा बॉल. आतापर्यंत जो संघ थोडासा दडपणामध्ये होता त्या संघाला आता थोडासा मात्र कॉन्फिडन्स वाढवणारा चेंडू, फ्रीजचा चेंडू पाहायला मिळतोय. फ्रीजच्या बॉलवर क्रॅकिंग शॉट, अप्रतिम फटका होता. तेवढेच दर्जेदार क्षेत्रक्षण सुद्धा पाहायला मिळाले आपल्याला. एकच धाव मात्र या फ्रीजच्या बॉलवर मिळते. ओहो, यस, अभितने मात्र प्रयत्न खूप चांगला केला होता, मात्र क्षेत्रक्षण तिथे सुद्धा खूप कमालीचं पाहायला मिळालं. धाव फलकावरती येत आहेत 16 धावा. जबरदस्त हा सामना आपण पाहतोय. या लीग मधील मोस्ट अवेटेड हा सामना. अगदी ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धाव फलकावरती 19 धावा. विकेट जर आपण पाहिलं, माफ करा, 17 धावा. येस, 17 धावा. येस, आणि विकेट जर आपण पाहिले तर मात्र 2 विकेटच्या गडा मोबदल्यात या 17 धावा फलकावरती येत आहेत. डीजे. सतरा धावा फलकावरती आल्या, जिथे आपण पाहिलं 2 चेंडूमध्ये आलेला षटकार. त्यानंतर मात्र थोडासा दक्ष 11 संघ थोडं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. धावा खूप कमी आला होता, थोडासा धडपणामध्ये गेला होता. आता थोडंसं आता प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक 3, गोलंदाज अरविंद. यस, अरविंद सिद्धू पहिला चेंडू फेस करतोय. पहिला बॉल आणि जाईल डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. पत्र क्षेत्ररक्षक आहे आपण तिथे पाहतोय. 2 धावा तर अगदी सहज घेतल्या गेल्या आहेत आणि 2 धावांवर रोखलं देखील जाते या ठिकाणी त्यांना. 2 धावाडी 19 धावा. 19 धावा फलकावरती येत आहेत. 19 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. कभी तेरी तो कभी मेरी, अगदी दोन्ही संघ वरचढ
आपण पाहतो या वेळेस वेगाने वेगवान चेंडू होता. लेग बाय स्वरूपाची धाव मात्र आम्हाला इशारा केला जातोय पंचाच्या माध्यमातून. चेंडू मात्र सरळ आदळतोय यष्टांवरती आणि फलंदाज मात्र आपण पाहतोय की यावेळेस थोडक्यात बचावला जातोय. तर बा अरविंद यांच्यासाठी जर या फलंदाज कुठल्याही फलंदाज जर कुठल्या फलंदाज जर बोल्ड स्वरूपामध्ये जर विकेट घेतला तर मात्र 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल. ते म्हणजेच आमचे मान्यवर संदीपजी शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल जर बोल्ड स्वरूपामध्ये जर कुठल्याही विकेट जर मिळवला तर. बघ आजचा मेगा फायलचा दिवस मित्रांनो, पारितोषिकांचा वर्षाव तर उतारा पाहायला मिळेल. अगदी पैशांचा पाऊस पडेल, मात्र जो कामगिरी चांगली करेल त्याला मात्र त्या प्राइजने त्याला गौरवलं जाईल. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. आतापर्यंत धावा फलकावरती येत आहेत त्या 22 धावा. फुल टॉस बॉल आणि इथे अमित यादव चुकी केली गेली. एक धाव तर घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी थोडं थांबलं जाते. निर्णय चुकीचा होतोय की काय मात्र रोखलं गेलं आणि एका धावेवर समाधान मानलं जात आहे. एका धावेने धाव फलक मात्र जाईल 23 ना. यस 23 रन्स. पा किती दडपण आहे, किती प्रेशर आहे या फलंदाजांवरती की एक धाव सहज निघाली असती, मात्र ती घेताना सुद्धा त्यांना किती विचार करावा लागतोय, किती दडपणामध्ये आहेत, किती प्रेशरमध्ये आहेत हे मात्र इथे स्पष्ट दिसतंय. ते दडपण आहे आरुष राज या संघाचं. हो 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 वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. वेगावर स्वार चालला गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच यस मिस्टर अरविंद. आणि अरविंदसाठी या ठिकाणी पाहतोय कॅश प्राइज आहे. जर बोल्ड स्वरूपामध्ये जर कुठला विकेट मिळवलं तर 200 रुपये कॅश प्राइज. ड्रॉप केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, मात्र अगदी बॅड लक म्हणावं लागेल या संघाचं की असं वाटलं होतं की आज सरळ सहज वन बाउस सीमारेषे पलीकडे जाईल, मात्र नैसर्गिक अर्थात अगदी ग्रास आपण पाहतो जे खेळपट्टीवर आहे त्यामुळे चेंडू रोखला गेला. धावा फलकावरती आले त्या 25 धावा. सूरज येस गोलंदाज सूरज. पहिलाच बॉल. पुढे एकदा आपलं गोलंदाजाचं नाणं खणखणीत वाजवत असताना पहिल्याच बॉलवर फलंदाजाला दिवसा तारे दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यानंतर मात्र यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवर मात्र एक धाव नक्कीच मिळेल. सिद्धू आणि अमित सारखी ही जोडी समोर असताना सुद्धा अगदी आपलं डाणं खणखणीत वाजवणं म्हणजे कौतुकास्पद कामगिरी करण्यार्थाने या गोलंदाजाची म्हणावी लागेल. कारण सिद्धीचा आजवरचा रेकॉर्ड आपण पाहिलं की षटकार चौकारांची आतिषबाजी सातत्याने त्याच्या बॅटमधून होत असते, मात्र त्याच सिद्धूला यावेळेस चेंडू हवेमध्ये गेलाय आणि पुन्हा एक चेल ड्रॉप होईल की काय, मात्र काय जबरदस्त फील्ड एफर्ट्स फिरोज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. अगदी 40+
त्यानंतर आकाश फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय. आपण आकाशचं जर शरीरयष्टी पाहिली तर अतिशय भारदस्त शरीरयष्टी, मात्र त्या शरीरयष्टीला साजेशी खेळी होणं सुद्धा गरजेचं असेल. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून येणं गरजेचं असेल. हे स्वतः संघ मालक आहे, कर्णधार आहे. मात्र पहा बऱ्याच वेळा आपण पाहतो संघ मालक असेल किंवा कर्णधार असेल तर मात्र फर्स्ट बॅटिंग फर्स्ट बॉलिंग हा निर्धार असतो. मात्र आकाशने बघा स्वतःला कुठेतरी बागे ठेवलंय, कारण माझ्या संघामध्ये जे इतर खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत, माझ्यापेक्षाही खूप चांगला खेळ करतात आणि त्यांना प्रथम प्राधान्य दिले गेले. त्यानंतर मात्र यावेळेस डिफेन्सिव्ह क्रिकेट डॉट बॉल हो हो लावूड अपील तर पाहायला मिळाली. मात्र अपीलमध्ये जर आपण पाहिलं तर लॅक ऑफ कॉन्फिडन्स, खूप कमी आत्मविश्वास पाहायला मिळाले आणि त्यामुळे अगदी सर्रासपणे पंचांनी अपील फेटाळली आणि फलंदाज सुरक्षित आहे आकाश जाधव. एकदम मात्र नक्कीच मिळाली, लीग बाय स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि या एखादा धाव फलक मात्र पोहोचतोय ते म्हणजेच 27 धावा. अपेक्षा नव्हती की दक्ष 11 सारखा संघ अगदी तिसरा षटक चौथं षटक मार्गस्थ असताना केवळ 27 धावा या संघाच्या धाव फलकावरती असेल. मात्र यालाच तर म्हणतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट निश्चितपणे सांगू शकत नाही. यावेळेस सिद्धूचा काटा काढण्याचा प्रयत्न आणि ज्या माशासाठी जाळ रचलं गेलं होतं त्या जाळ तर पहा शेवटचे षटक आता मात्र शिल्लक असेल. मी डीजे बँडना विनंती करेन की प्लीज आमचा मोमेंट खतम झाल्यानंतर आपण डीजे वाजवा, कारण विकेट गेल्यानंतर किंवा षटकात चौकार आल्यानंतर आमचा एक मुवमेंट असतो, मुवमेंट आपला तोडू नका आमचा प्लीज. थँक्यू. तर यस, अगदी मी उल्लेख करू की अगदी ज्या माशासाठी जाळं रचलं गेलं होतं त्या जाळामध्ये अखेर तो फसला मासा. सिद्धूला मात्र माघारी परतावं लागलं आणि आता मात्र ज्या प्रकारे उल्लेख केला जातो आकाश याच्या खाद्यावर पूर्णपणे या संघाचा आता दारोमदार आहे, कारण धावा फलकावरती केवळ 27 धावा. मात्र अगदी जीवाचं रान केलं जातं या ठिकाणी. एक एक चेंडू या ठिकाणी जणू काय आगीचे गोळे फेकले जातात की काय, कारण फलंदाज त्या चेंडूला स्पर्श देखील करत नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळालाय. त्यानंतर मात्र अटॅक केला गेलाय. अगदी AK-47 या ठिकाणी बाहेर काढली. जर गेलो तर तिथे पिंजऱ्यामध्ये आपला वाघ पाहायला मिळतात. मात्र वाघ पिंजऱ्यामध्ये जरी असला तर तो वाघच असतो. यावेळेस आतापर्यंत थोडासा दडपणामध्ये होता आकाश जाधव, मात्र आता सर्व दडपण जुगारलं जात आहे आणि यावेळेस मात्र एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आक्रमण केलं जाईल यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. यावेळेस लॉफ्टर करायचा प्रयत्न हवेमध्ये आणि यस डिक्लेअर स्वरूपाची मात्र एक धाव मिळते आणि म्हणता दाबाडे आपण पाहतोय प्रयत्न तर पुरेपूर करतायत.
तस हा विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय कारण जाणीव आहे आकाश जाधव जर हवी झाला तर मात्र इथून कधीही स्कोर कार्ड 60+ सुद्धा होऊ शकतं. ओहो टायमिंग होत नाहीये. नॉ स्ट्राईक एंडला थ्रो तर परफेक्ट होता मात्र थोडीशी चुकी झाली आणि धावा मात्र काय केल्या जातात काय 2 धावा कंप्लीट केल्या जातील का आणि इथे यस एक धाव मात्र केवळ मिळेल आकाश जाधवच्या विकेट साठी. मग तर 37 धावा फलकावरती आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आता पाहायला मिळेल का की आतापर्यंत ज्या प्रकारे आपण पाहिलं गोलंदाज अरविंद याने फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलं गेलंय. एकेर दुहेरीसाठी संघर्ष करायला लावलाय त्याच प्रकारचा चेंडू यावेळेस सुद्धा हाताळला जाईल का. शेवटचा बॉल धावा फलकावरती 37 धावा या चेंडूवर निश्चित होईल की टार्गेट किती धावांचा असेल. शेवटचा बॉल मात्र मोठा फटका येत नाहीये. एक धाव तर मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील काय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. 3 धावा इथून मिळतील का आणि
थँक्यू. तर 40 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय. येस येस येस. ओहो, पहिला बॉल तेच तर्रार. मित्रांनो, आठवत असेल तुम्हाला पहिला बॉल फिरोज यांच्या माध्यमातून असाच हाताळला गेला होता. पहिलाच बॉल डॉट डिलिव्हरी. त्यानंतर संपूर्ण इनिंग मध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. या इनिंग मध्ये सुद्धा तेच इथे प्रत्युत्तर दिलं जात आहे. हो, त्यानंतर मात्र इथे हे विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅड लक म्हणावं लागेल. in the आता यावेळेस ऑन साईडला आपण पाहतो थोडंसं बेसफील्ड अक्षय जाधव. येस, थोडंसं आमचं इंग्लिश थोडं अमेरिकन फ्लुएंट आहे आमचं, त्यामुळे आम्ही अक्षय असं बोलतो आम्ही. आमचा ए सायलेंट असतो. तर अक्षय जाधव आपण यांना पाहिला. अगदी पहिला एक धाव अखेर या चेंडू आपला पाहायला मिळाली. एका धावेने धावाचा श्री गणेशा. तर नंतर मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट अगदी संयम राखला जातोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. 2 धावा फालकावरती आल्या. त्याचबरोबर येस, अजूनही या षटकातील 2 चेंडू आपण पाहतो शिल्लक आहेत. एका बाजूला अवी तर एका बाजूला हनुमंतजी दाभाडे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंना आपण पाहतोय. मात्र हनुमंत दाभाडे म्हटलं तर बऱ्याच वेळा आम्ही पाहिले की एक जबरदस्त इनिंग त्यांच्याकडून आम्ही सुद्धा बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिले. यावेळेस सुद्धा प्रयत्न केला जातोय. नॉन स्ट्रायकेडला क्विक थ्रो तर केला गेला होता, मात्र अगदी प्रसंगावधान राखलं या खेळाडूने आणि अखेर मात्र आपलं स्वतःला योग्य निर्णय घेऊन वेळीच पुन्हा पॉपिंग क्रीजमध्ये परत आणलं आणि त्यामुळे फलंदाज बचावला असं म्हणायला हरकत नाही आहे. तर प्रेशरमध्ये पूर्णपणे आपण पाहतोय यावेळेस ज्या प्रकारे जो प्रेशर पहिल्या इनिंगमध्ये दक्ष इलेव्हन संघाने झेलला, अगदी तोच प्रेशर या ठिकाणी दाखवले जातोय. अरुषराज इलेव्हन या संघाला यावेळेस टायमिंग प्रॉपर आहे, कुठली चूक नाहीये. 1 बाउन्स येतोय पहिला चौकार.
मध्ये जरी असला तरी पण चांगले फलंदाज झाले यावेळेस मात्र गोलंदाज सुद्धा. आता मात्र शेवटचा चेंडू शेवटच्या बॉलवरती प्रहार चढवलाय क्षेत्ररक्षक आहे यावेळेस चुकी केली जाणार नाहीये. फलंदाज होतं अगदी ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये दक्षिण 11 संघ पहिल्या 2 षटकामध्ये धावा उभारू शकला नव्हता जास्त अगदी त्याच परिस्थिती यावेळेस अरुज हा संघ सुद्धा फेस करतोय. मात्र हनुमंत दाभाडे एकतर्फी प्रयत्न नक्कीच करतायत मात्र एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी प्रयत्न कधी यशस्वी होताना आपण जास्त पाहायला मिळत नाहीत. मात्र प्रयत्न करणं गरजेचं असतं तो प्रयत्न केला जातोय. हो हवेमध्ये बॉल आणि झेल ड्रॉप होतोय. काय या ठिकाणी 2 धावा घेतल्या जातील तर यस 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चला 2 झेल त्या क्रिकेटर ड्रॉप केलेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर मात्र यावेळेस डीप लॉंग ऑनच्या दिशेने तो न्यू बॅट्समन मैदानामध्ये मिस्टर फिरोज 40+ खेळाडू आपण पाहतोय. मात्र अजूनही दमखम आहे. फटका खूप चांगला आहे. डीप कव्हरला 1 बाउन्स कलेक्ट केला जाईल. क्विक थ्रो केला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावा दिशा आपण पाहतोय धावा धावफलकावरती यस या षटकातील 3 चेंडू धावफलकावरती 15 धावा म्हणजे 15 चेंडू 15 धावा असं बघायला हरकत नाहीये. हो इथे एज आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक असतील या 3ऱ्या षटकातील
गोलंदाज आपण जर पाहिलं तर यस हितेश काय कमालीचे षटक हाताळतो यावेळेस. हो, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं. कमी गतीचा चेंडू हाताळला होता. मात्र एकच धाव मिळते या चेंडूवर आणि या एका धाव्याने धावा येतात त्या 16 धावा. यस, शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल. या षटकातील शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. त्या स्पीडअप करायचं आहे. थोडं रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन बाजामध्ये, त्यामुळे थोडंसं अडचण बहुतेक क्षेत्रक्षणमध्ये थोडासा बदल करावा लागतो. त्यामुळे का जेव्हा रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन तेव्हा क्षेत्रक्षण फिरवावं लागतं त्यानुसार. आणि हेच इथे उतारा पाहायला मिळतं. थोडंसं चेंजेस केले जात आहेत, बदल केले जात आहेत. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तेच नैसर्गिक बदल हो दाखवला जातोय. शेवटचा बॉल सुद्धा अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला गेलाय आणि ओहो पुन्हा एकदा आणि इथे लेग बिफोर विकेट LBW विकेट बॅक टू द पवेलियन मिस्टर अमित यादव. वाटत असताना मात्र काय कमालीचा चेंडू डिलिव्हर केलाय गोलंदाजाने आणि खऱ्या अर्थाने डॅनीजी पवार, गणेशजी बैजंत्री आणि त्याचबरोबर नरेशजी जाधव यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आणि अगदी उच्च दर्जाच्या
उच्च दर्जाचा खेळ मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल अनंतर धावा फलकावरती येत आहेत त्या 17 धावा. इथून अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असेल. मात्र गोलंदाज जर आपण पाहिलं तर सोडू काय कमालीची गोलंदाजी करतोय. हो 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 अगदी आणखीन एका अगदी बराच अवधीनंतर आपण पाहतो ही धाव फलकावरती येताना पाहायला मिळते. 2 धावा तर घेतल्या आणि 2 धावांनी आपण पाहिलं तर षटक या ठिकाणी समाप्त होते. तर आपण तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती आल्या त्या म्हणजे टोटल 19 धावा. येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. वाजवा. तर 7 चेंडू 21 धावा. 7 चेंडू 21 धावांची गरज असेल. तर शेवटचे षटक गोलंदाज महेंद्र. सूरज स्ट्राईक एंडला आपण पाहतो. टॉस स्ट्राईक एंडला खाली कोण मिस्टर अरविंद. टॉस स्ट्राईक एंड. चला पहिला बॉल 1 धाव मात्र मिळते. महेंद्र म्हणजेच माही. 5 चेंडू 20 धावांची गरज. हो लॉफ केलाय. अरविंदच्या बॅट मधून हा षटकार येतोय. हार मानत नाहीये मात्र इथे विकेटचं पतन. एका षटकारासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 14 धावांची गरज आहे इथून.
14 धावांची गरज आणि हो 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 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीचं बॅकअप, जबरदस्त बॅकअप. हे संजय भांडवकर, हो हो बाबा चिले यांचे चेले आहेत ते. सहजासहजी हार मानत. 12 धावांची गरज आहे इथून. ओहो तर एक धाव मात्र मिळते आणि शेवटचा एक चेंडूने तब्बल 11 धावांची आता मात्र गरज असेल. पुढील सामना असेल नितेश इलेव्हन विपक्ष दक्ष इलेव्हन. शुभस्ती या ठिकाणी टॉस केला जाईल, नाणेफेक केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन माझ्या मध्ये उपस्थित आहेत. आपण टॉस करूयात. चला दक्ष इलेव्हन संघाचे कॅप्टन आपण टॉस का बॉस मध्ये या. चला आणि त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सोनू. जबरदस्त षटक हाताळलं सोनूने. चला टॉस दक्ष इलेव्हन टॉस विन. आणि आपला निर्णय काय आहे दक्ष इलेव्हन आपला निर्णय. मॅन ऑफ द मॅच सोनू. सोनूसाठी जोरदार टाळा.
हॅलो, आता होणारा सामना जरा आवाज खराब आहे. दक्ष 11 वर्सेस नितेश 11. नाणेफेक उडवला आहे. नाणेफेक जिंकून दक्ष 11नी बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. नितेश 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे, आपल्याकडे वेळ कमी आहे. याच्यानंतर होणारा सामना पार्थ 11 तसेच आयुषराज तसेच आपले मान्यवर सर्व मान्य सुरेशभाई घारे यांचं इथं स्वागत, हार्दिक स्वागत. सुरेशभाई घारे नेहमीच या मैदानात सर्व खेळाडूंना बऱ्यापैकी मदत करतात. एक खेळाडू वृत्ती आहे त्यांच्यामध्ये. त्यांनी त्यांच्या काळात भरपूर असं क्रिकेट गाजवलं आहे. मुलुंडमध्ये न बोलता सर्वत्र विकेट कीपरमध्ये सुरेश घारे यांचं नाव होतं. लवकर नितेश 11, आपल्याकडे वेळ कमी आहे. लवकर 5 मिनिट नाही, टॉस उडा लवकर, लगेच वेळ नाही. एक ऐका, टॉस उडवला प्लीज, रिक्वेस्ट करतो. खाली पिली आपला चांगला खेळ चाललाय, तुम्ही 5 मिनिटं 2 मिनिटं करू नका. 14 प्लेयर आहेत, 14 पैकी 11 प्लेयर तुम्हाला खेळवायचे. त्यामुळे लवकर चंदन कॅप्टन, तुम्ही लवकर फिल्डिंग लावून घ्या. क्षेत्ररक्षण दक्ष 11 तुमचे प्लेयर पाठवा. अंपायर नितेश 11 शेवटचे 2 मिनिटं, नाही तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. अंपायर पहिला बॉल पडतात 20 मिनिटं काउंट करा तुम्ही. सुरेश घारे यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर यावं. दोन्ही संघाचे 12 प्लेयर. सबस्टिट्यूट नाहीये, 13 प्लेयर आहेत, त्यामुळे सबस्टिट्यूट वगैरे तसला काय प्रकार नाहीये. सबस्टिट्यूट नाहीये, लवकर चालू करा मॅच. चंदन नाही, सॉरी 11 प्लेयर 13 प्लेयर आहे तुमच्याकडे. 11 प्लेयर खेळवायचे, तसं नाही, थांबू शकत नाहीये. नाही कमिटीचा निर्णय अंतिम निर्णय. मनीष चला सर, चालू काय, नाही तर पेनल्टी द्या. प्लेयर शॉट ना, पण लक्षात ठेवा, प्लेयर शॉट ठेवताय जेव्हा तुमचा प्लेयर येईल पहिल्यावर दुसऱ्यावर, त्याच्यानंतर तो बॅटिंगला जाणार, एवढं लक्षात ठेवा. आणि एक बॉलिंग जरी करायची असेल तर एक ओव्हर सोडून नंतर बॉलिंग भेटली जाईल. ठीक आहे, चला चालू करा. आणि तुमच्याकडे 14 प्लेयर आहे तर सबस्टिट्यूट पाहिजे कशाला? ही MPL आहेत ना प्लेयर, कशाला तुम्हाला सबस्टिट्यूट पाहिजे? शॉर्ट प्लेयरची गरजच नाहीये. हॅलो मनीष, एक काम करा, ऐका, सबस्टिट्यूट शॉट ठेवू नका. 13 प्लेयर आहेत तर तुम्ही 11 प्लेयर खेळवा. ऐका, तसं नाहीये. आपण MPL नाही, सॉरी, कमिटीचा निर्णय अंतिम निर्णय राहील. तुम्ही लक्षात घ्या जरा, प्लेयर गेम वाढू नका. चालू करा. प्लेयर आपण काय करतो, MPL 14 प्लेयर दिलेत, 14 पैकी 11 घ्या. नाही, ठीक आहे, चालू करा. पण नाही, सॉरी
पेनल्टीला 5 रन आहे. चालेल तुम्हाला? हां मग चला चालू करा, जाऊ लवकर पटापट. सगळ्यांना नियम सारखे, तुम्हालाच नाही आहे, MPL मध्ये सगळ्यांना नियम सारखे आहेत. तुम्ही प्लीज रिक्वेस्ट करतो, सगळे आपण एकत्र खेळतो, कुणी राग रुसवा धरू नका. लवकर चालू करा, चला सुरुवात करा. शॉट नाही आहे, एक प्लेयर घ्या तुम्ही, लवकर चला स्टार्ट करा. अंपायर स्टार्ट. हॅलो 2 मिनिटं झाले सर. शॉट वगैरे काही नाहीये, 11 प्लेयर खेळवा. आता चंदन, ही लास्ट वॉर्निंग आहे, लास्ट वॉर्निंग. तुमची नाटकं चालणार नाही, पहिलं सांगतोय. हे आपण MPL खेळतोय, सगळ्यांनी प्रेमाने खेळा, टाइमपास करायचा नाही. एकदा टॉस उडला ना 2 मिनिटात सगळे प्लेयर ज्याची फिल्डिंग आहे त्यांनी क्षेत्ररक्षण लावायचं. हॅलो, हे बरोबर आहे. दोघांनाही वॉर्निंग आहे, हे दोघांनी वाद विवाद करायचे नाहीये. चंदन, विशाल बाहर आके शूज पहन. दस